सणासुदीला बनवा अगदी खुसखुशीत आणि स्वादिष्ट रवा लाडू. घरभर पसरेल तुपाचा आणि गोडवा भरलेला सुगंध. रवा लाडू हा एक पारंपरिक आणि अतिशय स्वादिष्ट असा मराठी गोड पदार्थ आहे. सण, उत्सव, वाढदिवस किंवा कोणत्याही खास प्रसंगी बनवला जाणारा हा लाडू खमंग तुपाचा, नारळाचा आणि साखरेचा सुगंध घरभर पसरवतो. मस्त तुपात भाजलेला रवा आणि साखरेचा पाक एकत्र करून तयार होणारा हा लाडू तोंडात टाकताच विरघळतो आणि गोड आठवणींनी मन भरून जातं. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या रेसिपीला, आणि ती आहे पाकातले रवा लाडू. आता सगळ्यात आधी रवा लाडू बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे आपण ते पाहूयात. तर इथे मी 4 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 2 वाटी साखर देखील घेतलेली आहे. त्याचसोबत इथे मी 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ओला नारळ जरी खोवून वापरलात तरीही चालेल. आता पाऊण वाटी आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे. तसेच चवीनुसार आपल्याला काजू, बदाम किंवा मनुके घ्यायचे आहेत आणि 1 चमचा वेलची पूड. आता सगळ्यात आधी तर आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे. आता ही कढई आपण गरम करायला ठेवूयात आणि त्यामध्ये जे आपण पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे त्याच्यातलं निम्मं तूप आपण कढईमध्ये घालूयात. आता तूप गरम झालं की मग यामध्ये आपण जो 4 वाटी रवा घेतलेला आहे तो रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे. रवा इथे आपल्याला लाडूसाठी बारीकच वापरायचा आहे. जर तुमच्याकडे जाडा रवा असेल तर तुम्ही मिक्सरवर तो बारीक करून घेऊ शकता. आता हा रवा अगदी मंद आचेवरती आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. आपल्याला जर अगदी खुसखुशीत आणि मऊसूत असे रव्याचे लाडू करायचे असतील तर आपल्याला रवा भाजण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे. इथे आपल्याला मंद आचेवरती साधारणतः 30 ते 35 मिनिटं हा रवा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे. जर तुम्ही गॅस मोठा करून हा रवा भाजाल तर रवा लगेचच त्याचा रंग बदलेल, पण तो व्यवस्थित फुलणार नाही. मग आपल्याला लाडू खाताना तो जो खमंग टेस्ट असते ती येणार नाही आणि तो खाताना कचकचसुद्धा जाणवेल. आता साधारणतः 4 ते 5 मिनिट हा रवा छान भाजल्यानंतर आपल्याला राहिलेलं सगळं तूप यामध्ये परत एकदा घालून घ्यायचं आहे. जर आपण आधीच सगळं तूप घातलं तर आपला रवा व्यवस्थित भाजला जात नाही. त्यामुळे आधी थोडंसं तूप घालून रवा 5 ते 6 मिनिटं चांगला भाजायचा आणि त्यानंतर परत राहिलेलं तूप घालून घ्यायचं. आता हे तूप घातल्यानंतर आपल्याला हा रवा परत चांगला भाजून घ्यायचा आहे. रव्याचा रंग जेव्हा छानसा असा बदलायला लागेल आणि मस्त तो गोल्डन ब्राऊन व्हायला लागेल तेव्हा त्यामध्ये आपल्याला 1 वाटी इथे डेसिकेटेड कोकोनट घालायचा आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ओला नारळ जर किसून किंवा खवून घातलात तरीही चालेल. फक्त जर ओला नारळ घातला तर आपल्याला परतायला खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे इथे अशा पद्धतीने जर आपण डेसिकेटेड कोकोनट घातलं तर एक खोबऱ्याचा मस्त फ्लेवरसुद्धा या आपल्या रव्याला येतो आणि तो लवकर भाजलाही जातो. आता इथे हे मिश्रण मला व्यवस्थित हलवता येत नसल्यामुळे मी कढई बदलून थोडीशी मोठी कढई घेतलेली आहे. आता डेसिकेटेड कोकोनट घातल्यानंतर सुद्धा एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला हा रवा परत चांगला भाजून घ्यायचा आहे. तर आता हे पहा, सुरुवातीपासून एकूण आपल्याला जवळपास 30 ते 35 मिनिटं हा रवा भाजून झालेली आहेत. आता हा रवा आपण दुसऱ्या गॅसवरती अगदी मंद आचेवरती ठेवूयात आणि एका बाजूला आपण पाकही करून घेऊयात. तर इथे मी एका पातेल्यामध्ये 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. आपल्याला साखर चांगली विरघळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथून पुढे आपल्याला एक 10 ते 12 मिनिटं हा पाक शिजवून चांगला त्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे. तर आता हे पहा, आपली साखर छानपणे विरघळलेली आहे आणि पाकाला मस्त अशी उकळी फुटलेली आहे. आता मीडियम आचेवरती हा पाक आपल्याला 10 ते 12 मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा आहे. आणि आता पाक होतोय तोपर्यंत आपण पुन्हा एकदा रवा भाजत राहूयात. पाक करताना आपल्याला एकतारी पाक करायचा आहे.
त्यामुळे मी सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही साखर आणि पाणी घालाल तर आपला पाक लवकर शिजून एकतारी बनतो. पण जर पाण्याचं प्रमाण वाढवलं तर मग पाक व्हायला थोडा जास्त वेळ लागू शकतो. तर आता हे पहा, एका बाजूला आपला रवाही भाजला जातोय आणि दुसऱ्या बाजूला आपला पाकसुद्धा मस्त शिजतोय. मध्ये मध्ये आपल्याला सतत हलवत राहून एकदा पाक व्यवस्थित बनलाय की नाही ते चेक करायचं आहे. तर आता हे पहा, साधारणतः 7 ते 8 मिनिटानंतर आपला पाक आपण चेक करून पाहिला तर तो मस्त एकतारी झालेला आहे. आता आपण लगेचच गॅस बंद करून टाकूयात आणि आपण जो गरम रवा केला होता त्यामध्ये हा सगळा पाक घालून घ्यायचा आहे. आपण आता रव्याचा गॅससुद्धा बंद केलेला आहे आणि मग यामध्ये आपला गरम पाक घातलेला आहे. आता हा पाक आणि रवा आपल्याला छानपणे एकजीव असे करून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवायचं आहे आणि त्यानंतर एक 7 ते 8 मिनिटासाठी आपल्याला हे असंच सोडून द्यायचं आहे, जेणेकरून आपला रवा या पाकामध्ये मस्तपणे फुलेल आणि त्याचा गोडवा सगळ्या रव्याला एकसारखा लागेल. आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये 1 चमचाभर वेलची पावडर देखील घालून घ्यायची आहे. वेलची पावडर सगळ्यात शेवटी घातल्यामुळे त्याचा सुगंध फार वेळ टिकायला मदत होते. त्यामुळे सुरुवातीलाच न घालता अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालायची आहे. तर आता हे पहा, आपलं मिश्रण मस्तपैकी एकजीव आपलं करून झालेलं आहे. आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि याला 7 ते 8 मिनिटं आपण रेस्ट करून घेऊयात. तर आता एक 7 ते 8 मिनिटानंतर आपण झाकण काढून हे सगळं मिश्रण परातीत ओतून घेऊयात. आणि आता हे पहा, आपलं मिश्रण हलकंसं कोमट आहे आणि आता या स्टेजलाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर हे पहा, किती अलगद रीतीने आणि अगदी सहज पद्धतीने आपले हे रवा लाडू वळले जात आहेत. अजिबातही हे हाताला चिकटत नाही आहेत आणि मोकळे फडफडीत देखील झालेले नाही आहेत. तर अगदी मऊसूत आणि ओलसर असे हे आपले लाडू तयार झालेले आहेत. आता हे रवा लाडू तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काजू, बदाम किंवा मनुक्यांनी सजवून घेऊ शकता. मी इथे प्रत्येक लाडूवरती एक एक मनुका लावून घेणार आहे. रव्याच्या लाडूवरती मनुका खूपच सुंदर दिसतो. तर हे पहा, काय सुंदर आणि अगदी गोल गरगरीत असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत. करायला किचकट जरी वाटत असले तरी एकदा का तुम्ही हे रवा लाडू करायला घेतलेत तर ते अजिबातही बिघडणार नाहीत किंवा फसणार नाहीत. तर माझ्यासारखे अगदी मऊसूत आणि खुसखुशीत असे हे लाडू होतील. मी आज जे हे प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे या प्रमाणामध्ये साधारणतः 1 किलो ते 1.25 किलोच्या आसपास आपले हे लाडू बनवून तयार होतात. तर हे पहा, मीडियम साईजचे जवळपास आपले इथे 25 ते 30 लाडू बनवून तयार झालेले आहेत. आता या दिवाळीला तुम्हालाही जर असेच मऊसूत आणि खुसखुशीत रव्याचे लाडू करायचे असतील तर आपल्या व्हिडिओला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि अशा छान छान मस्त झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीजसाठी आपला किचनवरी स्टोरी हा यूट्यूब चॅनल नक्की पाहत राहा. चला तर मग भेटूयात नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.